पाटील यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न। 79व्या स्वातंत्र्य दिन सर्वात मोठा उत्साहात साजरा होतोय। पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झालं। यावेळी बुलढाणा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या शासकीय योजनांची माहिती, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून करत असलेली आगेकूच हे आपल्या भाषणातून यावेळी आमदार संजय गायकवाड यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नक्षल विरोधी अभियान व कम्युनिटी पोलिसिंग यशस्वीरित्या राबवले। या कर्तव्यावर असताना नक्षल विरोधी अभियान व कम्युनिटी पोलिसिंग यशस्वीरित्या राबवले। नक्षलग्रस्त भागात गाव तेथे ग्रंथालय आणि मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते महाआवास अभियान 24-25 राबवण्यात आलं। यामध्ये उत्कृष्ट कामगिरी कर्तव्यावर असताना नक्षल विरोधी अभियान व कम्युनिटी पोलिसिंग यशस्वीरित्या राबवले। व शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम। विवेकानंद आश्रम ही एक सेवाभावी संस्था असून स्वामी विवेकानंद या ठिकाणी सुरू आहे। गो पर्यटनच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सुद्धा आहे। महोदयाच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप होत आहे। शासकीय कार्यालय असतील, रोडच्या आजूबाजूला असेल, इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेले राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेले हे विद्यार्थी निकेतन स्कूल नांदुरा राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 6। कोणत्याही देशाची प्रगती ही त्यांच्या नागरिकांच्या योगदानावर अवलंबून। 5वी व 8वी मध्ये जिल्ह्यातील राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी विविध दाखले, प्रमाणपत्र आदी लाभ प्रदान करण्यात आले। तसेच 725 गावातील पानन व शिवार रस्ते हे मोकळे करण्यात आले आहेत। यासह ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पोट खराब आहेत अशा जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी 7/12 दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। याशिवाय भोगवटदार वर्ग 2च्या जमिनी 25% रक्कम भरून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची संधी शेतकऱ्यांना या अभियानाद्वारे देण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्ताने मी करतो। जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गावांना स्मशानभूमीसाठी एकूण 158 एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। शासनाच्या विविध घरकुल योजनेअंतर्गत 2075 लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे।